सैराटच्या 8 वर्षांनंतर आता हे कलाकार काय करतायत? नुकतंच सिनेमाच्या कलाकारांनी याचा आनंद देखील साजरा केला। 29 एप्रिल 2016ला सैराट रिलीज झाला होता। सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच त्याची भरपूर चर्चा होती। तर रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमानं कमालच केली। सिनेमातले जवळपास सगळेच मुख्य कलाकार हे नवखे, ज्यांना सिनेविश्वाची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती, पण या चित्रपटानं त्यांना रातोरात स्टार केलं। चित्रपटातील एकूण एक कलाकाराची चर्चा झाली। असं असलं तरीही हे कलाकार आता काय करतात? तर तीच लोकप्रियता आजही टिकून आहे का? पाहूया आजच्या या व्हिडिओमधून। सिनेमातले मुख्य कलाकार म्हणजेच आरशी आणि परशा, अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर। सैराट नंतर रिंकूला बरेचसे सिनेमे मिळाले, तर काही वेब सिरीज सुद्धा मिळाल्या। नुकताच रिंकूचा झिम्मा 2 हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या सिनेमात तिचा बऱ्यापैकी रोलही होता। मात्र सैराट इतकं यश अजून तरी रिंकूच्या कोणत्याही इतर सिनेमाला मिळालेलं पाहायला मिळालं नाही। तर हेच अभिनेता आकाश ठोसरच्या बाबतीतही म्हणता येईल। आकाशनेही काही सिनेमे केले, तर लवकरच तो बाल शिवाजी या सिनेमात दिसणार आहे। तर या सिनेमातले सल्या आणि बाळ्या म्हणजेच अरबाज शेख आणि तानाजी गालगुंडे हे देखील काही ना काही चित्रपट आणि मालिकांमधून सतत दिसत असतात। तर अरबाजनं आता पुण्यात स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केलाय। त्यामुळे अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अरबाज आता वेगळ्या क्षेत्रात देखील काम करतोय। तर सिनेमातील प्रिन्स अर्थातच आरशीचा भाऊ म्हणजे सूरज पवार। सूरज देखील आता अभिनयात फारसा दिसत नाही। मागे एका कॉन्ट्रोवर्सीत देखील सूरजचं नाव समोर आलं होतं। पैशांची फसवणूक केल्याचा आरोप देखील त्याच्यावर करण्यात आला होता। मात्र त्यानंतर हे प्रकरण मिटल्याचं पाहायला मिळालं। सिनेमातली आरशीची मैत्रीण म्हणजेच आणि अर्थातच अभिनेत्री अनुजा मुळे, सैराट या चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं। मात्र सैराट नंतर ती कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये कधीच दिसली नाही। सैराट नंतर अनुजानं पुन्हा एकदा तिच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, तर तिनं तिची वकिली पूर्ण केली। त्यामुळे अनुजा आता एक वकील आहे। तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं? तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।